येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। भर वस्तीत अतुल खरे या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर कोयता आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला केला होता। या प्रकरणातील संशयित तरुणांची पोलिसांनी त्याच ठिकाणाहून धिंड काढली आहे। आपण बघू शकता हे व्हिज्युअल्स। याबाबतचं सविस्तर वृत्त असं की नाशिकच्या सातपूर श्रमिक नगर परिसरात गुरुवारी अतुल खरे या तरुणाला जुन्या वादाची कुरापत काढत 8 ते 9 जणांच्या टोळक्यानं भर रस्त्यात बेदम मारहाण केली। सदर मारहाणीचा प्रकार हा CCTV मध्ये कैद झालाय। यामध्ये काही तरुण हे अतुल यास कोयता आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण करतानाचे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। अतुल खरे व त्याचे मित्र दुचाकीवर धात्रक चौक येथून पळ काढत असताना सिने स्टाईल रिक्षामध्ये या संशयितांनी त्याचा पाठलाग केला, त्याला रस्त्यात पाडलं आणि मारहाण केली। या घटनेनं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती। मात्र सातपूर पोलिसांनी त्या 9 संशयितांपैकी 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय आणि त्यांची ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथूनच धिंड काढली। अशा प्रकारे लवकरात लवकर संशयितांना ताब्यात घेतलं आणि परिसरात धिंड काढल्यानं नागरिकांच्या मनात कुठेतरी एक विश्वासार्हता पुन्हा एकदा पोलिसांबाबतची जपण्यास मदत होत आहे, असं येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितलं। परिसरामध्ये ह्या मुलांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या टोळ्या निर्माण करून त्यांच्या आपसामध्ये वाद होत असतात आणि त्या वादातून ह्या मारामारीचे प्रकार होत असतात। परंतु त्यांच्या या आपसातल्या वादामुळे सामान्य नागरिकाला मात्र इथे एक प्रकारची भीती तयार झालेली आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी मंदिरावरती सप्त्याचा कार्यक्रम करतो, अनेक ठिकाणी दांडे आहे, हा सण उत्सवाचा पिरियड आहे। परंतु खऱ्या अर्थाने ह्या घटनेमुळे काय झालंय माहिती का, लोक घराच्या बाहेर पडायला तयार नाही। पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांचं काम करते आहे। पोलीस अक्षरशः म्हणजे पोलिसांनी, मी काल हिंदी शाळेच्या परिसरामध्ये माझ्या कामानिमित्त मी फिरत असताना आपले काही पोलीस बांधव ह्या टवाळखोरांना शोधत होते। अक्षरशः म्हणजे असे पडक्या घरामध्ये पोलिसांचा शोध घेत होते। परंतु पोलीस मनुष्यबळ कमी असल्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या भागाकडे, आणि हा भाग महापालिकेचा एकदम शेवटी असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष होते आणि त्याच्यातून हे सगळे प्रकार घडत आहे। मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन, कारण त्यांचं काम अक्षरशः कौतुकास्पद आहे, तरी परंतु ह्या टवाळखोरांना किंवा ह्या परिस्थितीचा कुठंतरी ही परिस्थिती कमी झाली पाहिजे। लोकांना विश्वास वाटला पाहिजे, डिपार्टमेंटवर विश्वास वाटला पाहिजे आणि मोकळ्या वातावरणामध्ये इथं लोकांनी आपला सण उत्सव आनंद साजरा केला पाहिजे। गेल्या 2-3 महिन्यांपासून सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याचं आपण बघत आहोत आणि याच गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आणि त्या संशयित आरोपींची परिसरातून धिंड काढली। या कारवाईचं स्थानिकांकडून कौतुक केलं जात आहे। या घटनेमधील 2 संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।